Hello students, today we are starting the sixth lecture on rotational dynamics. Today we have to discuss the applications of UCM, means uniform circular motion. In that, first we will start the vehicle along horizontal circular track. तर आज आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टॉपिक बघायचं आणि त्यामधलं फर्स्ट ऍप्लिकेशन आहे कोणतं व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ज्यावेळेस व्हेइकल सर्क्युलर ट्रॅकवर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होणार त्यावेळेस त्याच्यावर कोणते कोणते फोर्स लागणार आणि ते जे व्हेइकल आहे स्किड न होण्यासाठी किती मॅक्झिमम त्याची व्हेलॉसिटी लागते हे आपल्याला त्याचे डेरिव्हेशन बघायचं. तर आता सर्वप्रथम आपण इथं या ठिकाणी याची डायग्राम काढलेली आहे. हे व्हेइकल आहे, व्हेइकल मूव्हिंग दॅट साइड. हे आपण व्हर्टिकल सेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला याच्या मागची बॉडी आणि ते दोन जे व्हील्स आहेत ते या ठिकाणी दिसतात. ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, याच्या ऍक्च्युअल मध्ये जी फिगर आहे ती अशी असणार, कारण हे जे आहे कर्व रोड आहे, हे कर्व रोड आणि यावर हे व्हेइकल असं जाणार आहे. आता या ठिकाणी व्हेइकल जात असताना त्याच्यावर सगळ्यात अगोदर त्या व्हेइकलचं मास हे नेमकं आपण आज बघू का याच्यावर कोणते कोणते फोर्सेस लागतात. आता आपण काय बघू का याच्यावर कोणते कोणते फोर्सेस लागतात. सगळ्यात अगोदर तर याचं मास आहे, मास मुळे ते याच्यावर काय ऍक्ट करणार आहे, त्याचं वेट. तर वेट ऑलवेज ऍक्टिंग डाऊनवर्ड काय आहे mg. आता ते रोड वर चालले तर रोड पण काय प्रोड्यूस करणार नॉर्मल रिएक्शन, ते व्हर्टिकली अपवर्ड असणार आणि ते कोणाला बॅलन्स करणार, वेटला बॅलन्स करणार. आणि रोड आहे आणि हे टायर आहे त्यांच्यामध्ये काय असणार, फ्रिक्शन असणार. तर फ्रिक्शन काय करणार, आता फ्रिक्शन ऑलवेज काय करतं, जे मोशन आहे त्याला अपोज करतं. तर आता हे सर्क्युलर पाथ असल्यामुळं हे जे याचे टेंडन्सी असणार अवे फ्रॉम द सेंटर, तर सेंटर पासून लांब जाण्याचा प्रयत्न करणार. मूव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे आउटवर्ड जाण्याचा प्रयत्न करणार. तर ते फ्रिक्शन जे आहे इनवर्ड लागणार. तर या ठिकाणी मी एफ सफिक्स एस लावलं. एस काय इंडिकेट करतं, स्टॅटिक फ्रिक्शन. तर या ठिकाणी जे फ्रिक्शन ऍक्ट होणार ते स्टॅटिक फ्रिक्शन असणार. तर आपण बघितलं का कोणते कोणते फोर्सेस याच्यावर ऍक्ट होतात. सगळ्यात अगोदर वेट आहे म्हणजे mg मास मुळे आणि ते काय आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी ऍक्ट होणार. नंतर नॉर्मल रिएक्शन आहे, रोड जे व्हेइकल वर नॉर्मल रिएक्शन लावणार ते आहे आणि त्याची डायरेक्शन असणार व्हर्टिकली अपवर्ड. त्यानंतर रोड आणि टायर मध्ये फ्रिक्शन होणार आणि ते फ्रिक्शनल फोर्स अवे फ्रॉम द काय असणार, जी बॉडी आहे बॉडीला सेंटर पासून लांब ढकलण्याचा प्रयत्न केला जाणार. कोणापासून, सेंट्रीफ्युगल फोर्स पासून. तर त्याला सेंटर कडे आणण्याचा प्रयत्न करणार कोण, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजेच काय झालं, आता या ठिकाणी जर आपण फोर्सेसचं इक्विलिब्रियम बघितलं तर आपल्याला या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन कोणाला बॅलन्स करणार, mg ला. पहिलं एक इक्वेशन आपल्याला भेटणार, आपण काय सेंटेन्स लिहिणार, नॉर्मल रिएक्शन काय करतं, बॅलन्स द वेट. वेट इज बॅलन्स बाय द नॉर्मल रिएक्शन, त्यामुळे मी लिहिला n इज इक्वल टू mg. त्यानंतर आता दुसरं काय आहे, जे फ्रिक्शनल फोर्स आहे पुढे चालला तो टुवर्ड द सेंटर आणि सेंटर कडे जाणारा फोर्स म्हणजे कोणता असतं आपल्याला माहित आहे, टुवर्ड द सेंटर अलॉंग द रेडियस म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आपण त्या सेंट्रिपिटल फोर्सच्या लेक्चर मध्ये पूर्ण बघितलं का सेंट्रिपिटल फोर्स हे एक वेगळा फोर्स नसतो. जे पण फोर्स सेंटर कडे जाण्याचा प्रयत्न करतो तो फोर्स सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होतं. तर या ठिकाणी Fs म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स काय प्रोव्हाइड करणार, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, Fs काय प्रोड्यूस करतोय, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा काय फॉर्म्युला आहे, mv²/r. या ठिकाणी आपण लिहिणार Fs इज इक्वल टू mv²/r. हे आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला माहिती आहे का फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय फॉर्म्युला आहे आपल्याला माहित आहे, फ्रिक्शनल फोर्सचा म्यू इंटू n आणि सफिक्स मध्ये s घेतो. म्यू s सफिक्स n नॉर्मल रिएक्शन, म्यू s काय आहे, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू s काय म्हणणार आपण,
कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर आता या ठिकाणी आपल्याला हा तिसरा इक्वेशन भेटला. आता आपण बघू यामध्ये. आता फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिसतं, यांची व्हॅल्यू mg आहे. यांची जी व्हॅल्यू आहे ती mg आहे. आपण या ठिकाणी टाकू शकतो. तर आपण इथे लिहू फ्रॉम इक्वेशन 1 and 3 वी गेट काय भेटेल आपल्याला, Fs is equal to mu s as it is. mu s ला तसंच ठेवू आणि यांच्या जागेवर mg. इक्वेशन झालं आपलं चौथं. इक्वेशन नंबर 4. आता काय करणार, आता इक्वेशन 4 अँड इक्वेशन 2 यांना इक्वेट करणार. तर फ्रॉम इक्वेशन 2 अँड 4 वी गेट काय भेटते, याच्या लेफ्ट साइडला Fs आहे, याच्या लेफ्ट साइडला Fs आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइड दोघांचे सेम आहे, तर राईट हँड साइड पण काय असणार, सेम असणार. त्यामुळे मी या ठिकाणी असं लिहू शकतो mv² अपॉन r इज इक्वल टू mv² अपॉन r इज इक्वल टू या ठिकाणी म्यू s mg, म्यू सफिक्स s mg. आता आपल्याला माहिती आहे m काय आहे, मास. दोघांचं मास सेम आहे म्हणजे बॉडीचंच मास आहे ते, तर m कॅन्सल होईल. आता मी v² इथे लिहितो आणि हे r इकडे घेऊन जातो म्हणजे म्यू s rg. हे आपल्याला फॉर्म्युला भेटला आणि v ची व्हॅल्यू काय होईल, आता या ठिकाणी म्यू s rg. आणि हे जी व्हेलॉसिटी आहे ती असणार मॅक्झिमम व्हेलॉसिटी. तर या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला भेटला. कशासाठी, विदाउट स्किडिंग द व्हेइकल ज्यावेळेस सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होणार त्याच्यासाठी जी व्हेलॉसिटी लागणार आहे ती आहे अंडर रूट ऑफ म्यू rg, म्यू सफिक्स s rg. यामध्ये r रेडियस ऑफ रोड, हॉरिझॉन्टल रोड सरफेस, हॉरिझॉन्टल कर्व रोड सरफेस जे आहे त्याची रेडियस. म्यू s कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, g ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. तर याची जर व्हॅल्यू आपल्याला माहित असेल तर यापेक्षा म्हणजे हे जे मॅक्झिमम स्पीड आहे यापेक्षा इतकं स्पीड किंवा यापेक्षा कमी स्पीड असेल तर तुमचं व्हेइकल हे स्पीड होणार नाही. आणि जर यापेक्षा जास्त स्पीड वाढवलं तर व्हेइकल काय होईल, स्किड होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एक फॉर्म्युला काढला का जे फॉर्म्युला आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वर व्हेइकलला ट्रॅव्हल करण्यासाठी मॅक्झिमम स्पीड किती लागणार तर ते डिपेंड असणार म्यू वर म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, r म्हणजे रेडियस ऑफ कर्व रोड आणि g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, यावर ते डिपेंड राहणार. तर आपल्याला हे याचं डेरिव्हेशन समजलं. आता यानंतर आपल्याला पुढचं पॉइंट दिलेलं आहे डू यू नो मध्ये असं सांगितलेलं आहे का यामध्ये आपण जी बॉडी आहे त्याला काय मानलेलं आहे, ऍज अ पॉइंट म्हणून कन्सिडर केलेलं आहे. हे जे कार आहे किंवा व्हेइकल आहे ते पॉइंट म्हणून आपण काय केलेलं आहे त्याला मानलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं, याचं जे फ्रिक्शनल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते एका लाईन मध्येच आहे असं आपण समजलेलं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये काय होतं, जर आपण 4 व्हीलर घेतले म्हणजे 4 व्हीलर समजा कार घेतली तर त्यामध्ये काय होईल, त्याला 4 चाक आहेत त्यामुळं 4 व्हील आहेत तर 4 व्हीलला 4 नॉर्मल रिएक्शन असणार. आणि जर कर्व पाथ असेल तर प्रत्येक व्हीलवर जी नॉर्मल रिएक्शन लागणार आहे ती वेगवेगळी असणार. यानंतर त्याचा एका ठिकाणी सेंटर ऑफ मास असणार. काय असतं तर होल मास ऑफ बॉडी इज टू बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सेंटर ऑफ मास कोणाला म्हणतो आपण, तर आपण असं पॉइंट मानलं जातं का ज्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. तर सेंटर ऑफ मास हे काय असणार, काहीतरी म्हणजे एकदम रोड सरफेसवर असणार नाही तर काहीतरी वरती असणार. आणि वरती असल्यावर म्हणजे त्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स लागणार. सेंट्रिफ्युगल फोर्स, आता समजा सेंट्रिफ्युगल फोर्स इकडे लागलाय आणि तुमचं जे फ्रिक्शनल फोर्स आहे कार आणि टायरचे ते इकडे लागणार. म्हणजे या दोघांमध्ये ते एकाच लाईन मध्ये नाहीये त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होईल, काहीतरी डिस्टन्स असणार आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जे हे टॉर्क प्रोड्यूस होईल.
आणि टॉर्क कोणामुळे फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या दोघांमध्ये टॉर्क प्रोड्यूस होईल आणि टॉर्क प्रोड्यूस झालं तर त्या ठिकाणी जे आहे तर टॅपल होण्याचे चान्सेस आहेत. गाडी ही टॅपल होण्याचे चान्सेस, टॅपल म्हणजे काय का गाडी जी आहे चालू आहे ती पलटी होण्याचे चान्सेस आहेत. आता नेमकं टॅपलिंग काय आहे ते आपण पुढे बघू, कारण आपल्याला माहित आहे पुढे ते ब्रॅकेट मध्ये आपल्याला दिलेले आहे, तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत का पुढचे. तर टॅपलिंग म्हणजे काय आपण आता बघू. तर यामध्ये आपल्याला बुक मध्ये दिलेले आहे का यूज युअर ब्रेन पॉवर, आणि त्यामध्ये पहिला क्वेश्चन असं दिलेलं आहे का कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग फॉर अ फोर व्हीलर. टॉपलिंग म्हणजे काय आपण बघितलं का ज्या वेळेस गाडी अशी पलटी होणार त्याला म्हणणार टॉपलिंग. एक आहे स्किड होणार म्हणजे घसरणार, आणि एक आहे डायरेक्ट पलटी होणार. तर आपल्याला गाडी कधी पलटी होणार किंवा कधी पलटी होणार नाही याच्यासाठी आपल्याला कंडिशन बघायची. तर टॉपलिंग आपल्याला माहित झालंय, तर याची कंडिशन काढण्यासाठी आपण सेम जे अगोदर डेरिव्हेशन बघितलं त्याच्यासारखी डायग्राम इथं काढली का एक व्हेहिकल आहे ते या कर्व पाथवर मूव्ह होतं आणि ते आपल्याला समजण्यासाठी मी त्याला इकडे एका साईडला काढून घेतलं. सिच्युएशन सेम अशीच आहे, हे कर्व पाथवरच रोटेट होणार. तर या ठिकाणी आपल्याला हे व्हेहिकलचे किती दोन व्हील्स दिसत आहेत, याच्या पुढे पण दोन व्हील असणार. हे आहे कर्व पाथच्या इनवर्ड म्हणजे इन साइडला, हे इनवर्ड आहे आणि हे आउटवर्ड व्हील आहे. हे लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे हे समजणं. इनवर्ड ह्या साइडला, अजून दुसरं इनवर्ड पुढचं पुढल्या साइडला असणार याच्या मागाचं. या ठिकाणी आउटवर्ड आहे, पुढच्या साइडला बी काय असणार आउटवर्ड इकडल्या साइडचा. तर आपण सध्याला दोन याच्यावर बघू, आपल्याला जे दोन दिसत आहेत ते. तर या ठिकाणी हे एक व्हील आहे, त्या व्हीलची जी नॉर्मल रिएक्शन मी N1 मानतो, आणि या ठिकाणी जे व्हील आहे त्या ठिकाणी पण याची नॉर्मल रिएक्शन असणार, त्याला N2 मानणार. याच्या अगोदरच्या डेरिव्हेशन मध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं का त्या व्हेहिकलला पॉइंट म्हणून कन्सिडर केलं होतं, त्यामुळे एकच नॉर्मल रिएक्शन घेतली होती. या ठिकाणी आपण दोन काय घेतले व्हील कन्सिडर करतोय, म्हणजे काय इनवर्ड व्हील आउटवर्ड व्हील, याच्या मागे दोन व्हील आहेत. तर आता ते कन्सिडर करतोय, तर ते करत असताना इनवर्ड साठी आपण N1 मांडलं आणि आउटवर्ड साठी N2 मांडलं. काय इनवर्ड काय आउटवर्ड हे बघा, हे असं कर्व आहे, ते कर्वच्या जवळ जे असणार ते इनवर्ड आहे, आणि कर्व पासून इकडल्या साईडनी लांब जे असणार त्याला आउटवर्ड म्हणणार. तर या ठिकाणी आपण कंडिशन बघतोय. आता यामध्ये काय केलं, या ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे CG ज्याला म्हणू आपण, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आणि ह्या व्हीलचं डिस्टन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून स्मॉल a आहे. सिमिलरली ह्या व्हीलचं बी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून डिस्टन्स स्मॉल a आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं रोड पासून जे डिस्टन्स आहे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ते आहे h. तर या ठिकाणी आपण बघू, आता आपल्याला माहित आहे काय करू आपण, आता इक्विलिब्रियम फोर्सेस बघू. म्हणजे काय, जितके फोर्सेस अप साइडला लागणार तितके जर डाऊन साइडला लागले तर बॉडी काय असणार इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये असणार. तर या ठिकाणी अप साइडला लागणारे कोणते कोणते आहेत, तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो N1 प्लस N2, हे दोन्ही पण कुठे चालले अप साइडला चालले. खाली काय आहे mg, तर या दोघांना मिळून काय घेणार आपण या ठिकाणी mg. आता यावरून मी असं लिहू शकतो, N1 ची व्हॅल्यू काढू शकतो mg मायनस N2. याला एक इक्वेशन देतो, याला इक्वेशन सेकंड देतो. आता या ठिकाणी आपल्याला लागतंय, आता हे व्हर्टिकल आहे, व्हर्टिकली अपवर्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड झालं. आता हॉरिझॉन्टलचा बघू, या साइडला लागणारा कोणता आहे फ्रिक्शनल फोर्स. आता त्याला कोण कव्हर करणार, ते प्रोव्हाइड करतं सेंट्रिपिटल फोर्सचं काम. तर म्हणजेच काय, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो Fs इज इक्वल टू काय लिहिणार, आता S लिहित नाही मी सध्या F लिहितो फक्त, किंवा Fs लिहिलं तरी चालेल. Fs इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स mv² आपण. आता या केस मध्ये हे आपल्याला फॉर्म्युला भेटला, Fs चा फॉर्म्युला भेटला
mv स्क्वेअर अपॉन r. आता आपण हे बघितलं फोर्सेसच्या बद्दल. आता आपण काय करू, आपण याच्या पुढे आता या ठिकाणी जे टॉर्क क्रिएट होणार आहे त्याच्याबद्दल बोलू. तर इक्विलिब्रियम ऑफ टॉर्क, तर आपल्याला माहिती आहे का समेशन ऑफ टॉर्क इज इक्वल टू 0. जसं समेशन ऑफ फोर्सेस 0 असणार, अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड, लेफ्ट साइड इज इक्वल टू राइट साइड, त्याचप्रमाणे इक्विलिब्रियम ऑफ टॉर्क मध्ये काय असणार, टॉर्क टोटल टॉर्क काय असणार, 0 असणार. तर त्यासाठी आपण बघू, टॉर्क काढण्याचा फॉर्म्युला सोपा आहे, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क म्हणजे काय फॉर्म्युला, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर या ठिकाणी आपण बघू, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, एक फोर्स n1 आहे, n2 आहे आणि fs आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणणार mg पण आहे, पण mg ज्याच्या अबाउट आपण टॉर्क काढतोय त्यामधून जर पास होणारा फोर्सेस असेल तर त्याचा टॉर्क 0 असतो, हे लक्षात ठेवायचं. तर आता या ठिकाणी आपल्याला काय भेटेल, काय करायचं, आपल्याला अँटी क्लॉकवाईज जितके येणार तितकेच क्लॉकवाईज असणार. म्हणजे जसं अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड, तसंच अँटी क्लॉकवाईज जे टॉर्क आहे इज इक्वल टू क्लॉकवाईज टॉर्क. तर आता आपण बघू, हे जे सेंटर आहे या ठिकाणी आपलं पॉइंट ठेवायचं, एक बोट ठेवायचं आणि जे फोर्स आहे त्याच्यावर एक बोट ठेवायचं. हे आता कोणाकडे चाललं, जे आहे ते अशा टाइपने चाललंय, अशा टाइपने चाललं म्हणजे कोणतं आहे, क्लॉकवाईज आहे. तर हे जे फोर्स आहे, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स उभा असेल तर डिस्टन्स आडवा घ्यायचा. तर या ठिकाणी याच्यासाठी आपल्याला भेटेल n1, हे झालं फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स a. आता अजून एक फोर्स आहे, कोणता फोर्स आहे, आपण इथेच बोट ठेवणार आणि हे फोर्स पण कसं जाणार, असं इकडे चाललंय म्हणजे ह्या डायरेक्शनने चाललंय. तर fs प्लस करणार fs इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता आपलं सेंटर, आता हे हॉरिझॉन्टल आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स व्हर्टिकल घ्यावं लागेल. तर व्हर्टिकल परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे, h. तर मी लिहिणार fs इनटू h. आता इज इक्वल टू, हे झालं क्लॉकवाईज जाणार आहे. आता आपण अँटी क्लॉकवाईज बघू. तर आता या ठिकाणी n2 आहे, n2 बघा हे असं चाललंय, असं चाललंय म्हणजे त्याची डायरेक्शन अशी आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं तर n2 इंटू किती होईल, सेम डिस्टन्स आहे कोणतं, a. तर आपण असं लिहू शकतो n2 इंटू a. आता बघा यामध्ये fs इंटू h इज इक्वल टू n2a मायनस n1a. आता यामध्ये आपल्याला काय काय माहित आहे, यामध्ये आपल्याला माहित आहे जर आपण n2 मायनस n1 केलं आणि a कॉमन घेतलं, काय केलं, याच्यामध्ये भी a आहे, यामध्ये भी a आहे, तर आपण यामध्ये काय केलं का जे a आहे कॉमन घेतलं. आता आपल्याकडे n1 ची व्हॅल्यू आहे का, n1 ची व्हॅल्यू हा आहे, तर ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करू. तर याला एक इक्वेशन देऊ, हे इक्वेशन 4 देऊ. तर आपण आता म्हणू काय, फ्रॉम इक्वेशन किती, आता 2 and 4, काय भेटेल आपल्याला, fs इंटू h इज इक्वल टू n2 जसं आहे तसंच राहणार. त्यानंतर मायनस n1 च्या जागेवर काय टाकणार, n1 च्या जागेवर टाकणार mg मायनस n2. आणि या ठिकाणी a ऍज इट इज काय होईल, n2 ला a ने जर मल्टिप्लाय केलं तर n2a मायनस mga आणि हे मायनस मायनस प्लस n2 आणि या a ने त्याला मल्टिप्लाय केलं. जर आपण या ठिकाणी कॉमन काढलं नसतं, डायरेक्ट याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकली असती तरी मी चाललं असतं, ठीक आहे. कारण आपण काय केलं, या ठिकाणी कॉमन काढलं आणि नंतर परत त्याने मल्टिप्लाय केलं. तर त्यामुळे जर आपण ही स्टेप न करता आपण डायरेक्ट या ठिकाणी याला नंबर 4 दिला असता आणि डायरेक्ट आपण इक्वेशन मध्ये पुट केलं तर या ठिकाणी आपल्याला काय भेटणार, n2a मायनस या ठिकाणी a. आता काय होईल, आता यापुढं
N2A आणि N2A म्हणजे किती होईल 2N2A मायनस MgA FSH. आता यापुढे आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे N2 ची. कशी काढणार? मग आपण काय करू, MgA आहे त्याला तिकडल्या साईडला घेऊन जाऊ. तर आपल्याकडे काय राहील मग या ठिकाणी राहील 2N2A याला ह्या साईडला ठेवला इज इक्वल टू आता काय होईल FSH हे तर जसं आहे तसं आणि मायनस MgA ते इकडल्या साईडला आलं तर प्लस MgA. समजून घ्या, जरी मी इकडे होतं इकडून इकडे लिहिलं तरी चालतंय, काही अडचण नाहीये. हे इकडे आलं असतं तर इकडल्या साईडला FSH प्लस MgH तर मी इकडल्या साईडला लिहिण्याऐवजी इकडल्या लिहिलं, काही व्हॅल्यू चेंज झाली नाही. आता यामध्ये काय करणार, मला N2 ची व्हॅल्यू पाहिजे तर मी या ठिकाणी N2 ठेवणार फक्त. आता मग काय याच्या बरोबर जे 2 आणि A आहे हे इकडे काय होईल डिवाइड होईल. तर आपण काय करू शकतो FSH प्लस MgA तर याला डिवाइड करणार. तर डिवाइड करताना आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 2A आणि असं लिहिल्यानंतर FSH अपॉन 2A असं याला सेपरेट केलं आणि इकडं MgA अपॉन 2A सेपरेट करून घेतला. A कॅन्सल होईल. काय भेटलं आपल्याला N2 ची व्हॅल्यू भेटली F सफिक्स H अपॉन 2A प्लस Mg अपॉन 2. तर हे आपल्याला एक फॉर्म्युला भेटला N2 चा. N2 काय आहे, नॉर्मल रिएक्शन आहे आणि नॉर्मल रिएक्शन कुठली आहे, ह्या व्हीलवर म्हणजे आउटवर्ड जे व्हील आहे आउटसाइडला त्याच्यामध्ये आहे आणि त्याला नंबर देणार 5. आता या ठिकाणी आपल्याला N1 ची व्हॅल्यू काढायची. आता N1 ची व्हॅल्यू काढायची म्हणजे काय होईल, तर N1 ची व्हॅल्यू काढायची तर आपल्याकडे N1 चा फॉर्म्युला आहे N1 इज इक्वल टू, तर आपण असं म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 2 and 5 काय भेटेल आपल्याला N2 मध्ये काय आहे N1 आहे इज इक्वल टू Mg ऍज इट इज. Mg ला काही हात लावला नाही आणि N2 च्या जागेवर जी व्हॅल्यू टाकणार मायनस असल्यामुळे ब्रॅकेट कंपल्सरी आणि इथं लिहिणार FSH अपॉन 2A प्लस Mg अपॉन 2. काय होईल आता या ठिकाणी Mg मायनस FSH अपॉन 2A मायनस हे मायनस असल्यामुळे मायनस Mg अपॉन 2 हे झालं N1. आता या ठिकाणी Mg आहे मायनस Mg अपॉन 2. काय होईल दोघांमध्ये, म्हणजे एक 1 आहे समजा आणि हे हाफ आहे. 1 मधून हाफ मायनस केलं तर हाफ राहतं, म्हणजेच Mg मधून Mg बाय 2 मायनस केलं तर तुमचं राहील Mg बाय 2. करून बघा, सोपं आहे. मायनस FSH अपॉन 2A आणि हे झालं आपलं N1. हे झालं इक्वेशन नंबर 5. आता हे झालं इक्वेशन नंबर 6. आता मला सांगा यामध्ये इक्वेशन 5 आणि 6 मध्ये कोणतं इक्वेशन जर हे खाली दिसत नसेल तर वरती लिहितो मी. N1 ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला Mg अपॉन 2 मायनस FSH अपॉन 2A. हे खाली दिसत नसेल त्यामुळे वरती लिहिलं आणि ते झालं आपलं इक्वेशन नंबर 6. आता मला हे सांगा दोघांमध्ये मोठं कोणतं, N2 प्लस आहे मध्ये N1 मायनस आहे मध्ये, म्हणजे मायनस वालं लहान असणार. म्हणजे याच्यावरून काय समजलं का नॉर्मल रिएक्शन इनवर्ड जे आहे, इनवर्ड म्हणजे या ठिकाणची नॉर्मल रिएक्शन ही कमी आहे कोणापेक्षा N2 पेक्षा. फार महत्वाचं हे टॉपिक आहे आणि यामध्ये हे सेंटेन्स फार महत्वाचं, नेमकं कोणती नॉर्मल रिएक्शन मोठी आणि कोणती लहान. तर यावरून आपल्याला समजलंय का N2 ची नॉर्मल रिएक्शन जास्त आहे N1 पेक्षा. आता पुढे जे क्वेश्चन विचारलेले आहे त्याच्या आन्सर साठी आपल्याला लागणार, तर डोक्यात फिट ठेवणार आपण. काय आपल्याला समजलं का या ठिकाणी N1 जे N1 आहे
ते लहान आहे n2 पेक्षा. आता आपण पुढे बघू. आता हे दोन व्हॅल्यूज का भेटले आपल्याला. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला आता मॅक्झिमम स्पीड जे आहे त्याची कंडिशन काढायची. आणि स्पीडची कंडिशन काढण्यासाठी आता आपण काय करणार, तर या केसमध्ये मला हे सांगा का आपल्याला जे आपल्याकडं जे टॉपलिंग आहे, टॉपलिंग म्हणजे जे पलटी होण्यासाठी एका साईडला काय व्हावं लागेल, वरती करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी जी नॉर्मल रिएक्शन आहे ती 0 पाहिजे, तरच गाडी काय होईल, पलटी होईल. तर ते नॉर्मल रिएक्शन कुठली 0 असू शकते. आता n2 आणि n1 मधले कोणती 0 असू शकते. आता n1 आताच बोललोय का आपण लहान आहे, तर लहान असून त्याचे चान्सेस आहे 0 होण्याचे. n2 तर प्लस असल्यामुळे हे 0 होऊ शकत नाही. तर मग कोणतं झाले तर कोणतं 0 होणार, n1 0 होणार. तर आपण ज्यावेळेस टॉपलिंग होणार त्याची कंडिशन बघू. तर टॉपलिंग होत असताना n1 काय होईल, n1 शुड बी इक्वल टू 0. जर ते 0 झालं तर गाडी पलटी होणार. आता n1 इज इक्वल टू 0 झाले. आता काय करणार मग, त्यामुळे मग आपल्याला काय भेटणार, देअरफॉर या ठिकाणी n1 च्या जागेवर 0 टाकतो. 0 इज इक्वल टू mg अपॉन 2 मायनस f सफिक्स h अपॉन 2a. आता मी मायनस वाला इकडे घेतो तर काय होईल, f s h अपॉन 2a इज इक्वल टू mg अपॉन 2. आपल्याला माहिती आहे 2 2 कॅन्सल होऊ शकतात. आता महत्वाचं काय आहे, f s जी आपण व्हॅल्यू अगोदर बी टाकू शकत होतो आणि आता बी टाकू शकतोय, पण अगोदर का नाही टाकलं, अजून कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळं मग आता आपण एफ एस ची व्हॅल्यू टाकणार. आणि कोणती आहेत आपल्याकडे आहे, एफ एस ची व्हॅल्यू आहे mv² अपॉन r. आता मी या ठिकाणी टाकणार एफ एस च्या जागेवर mv² अपॉन r. या ठिकाणी h आहे ऍज इट इज आणि या ठिकाणी a आहे ऍज इट इज. इथं काय आहे mg कॅन्सल. आता काय आहे आपल्याकडं, v² इज इक्वल टू, आता हे वरती जाईल म्हणजे काय येईल, RA आणि हे g इकडे गेलं आणि हे जे h आहे ते खाली येईल. म्हणजे v काय भेटला आपल्याला, अंडर रूट ऑफ RAG अपॉन h. आणि ही जी स्पीड आहे ही काय आहे, मॅक्सिमम. म्हणजेच काय, टॉपलिंग जर आपल्याला म्हणजे टॉपलिंग होण्यासाठी जे स्पीड पाहिजे हे शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट ऑफ RAG अपॉन h, where r radius of curve road, a distance between center of gravity and v, g gravitational acceleration, h the height of center of gravity from the road surface. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला भेटला आणि हा फॉर्म्युला म्हणजे हेच आपले काय झाले, कंडिशन झाली. आता ह्या कंडिशन मध्ये आपण काय काय बोलू शकतो आता समजून घ्या. आणि यामध्येच आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर जे होतं क्वेश्चन, पहिलं काय होतं, कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग फॉर फोर व्हीलर टॉपलिंग होणार नाही याची कंडिशन. तर कंडिशन एकदम सोपी आहे. जर तुम्हाला तुमचं स्पीड किती केलं, जर स्पीड हे लेस दॅन काय असणार, स्पीड हे लेस दॅन ऑर इक्वल टू किती असणार, अंडर रूट ऑफ RAG अपॉन h हे जर असेल तर आपल्याला काय करणार, आपण काय सांगू शकतो, या ठिकाणी टॉपलिंग होणार नाही. यापेक्षा जास्त झालं स्पीड तर टॉपलिंग कंपल्सरी होणार, म्हणजे पलटी होणार. आता या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्या, एक आहे स्किडिंग आणि एक आहे टॉपलिंग. स्किडिंग कधी होणार त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला काढला होता, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू rg. v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू rg. स्किडिंग वाचवण्यासाठी म्हणजे स्लिप नाही होणार गाडी आणि या ठिकाणी गाडी पलटी होणार. पहिल्यांदा स्लिप होती आणि त्यानंतर पलटी होती, म्हणजे या दोन्हीचे वेगवेगळ्या कंडिशन आहेत, हे लक्षात घ्या. तर आता आपण कशाबद्दल बोलतोय, टॉपलिंग बद्दल बोलतोय. तर आपल्याला जे यूज युअर ब्रेन पॉवर त्यामध्ये पहिलं काय क्वेश्चन होतं, कंडिशन फॉर नॉट टॉपलिंग फॉर अ फोर व्हीलर. आता दुसरं त्यामध्ये आहे ऑन व्हॉट फॅक्टर डज इट डिपेंड, कोणत्या कोणत्या फॅक्टरवर हे डिपेंड आहे. आता कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे, म्हणजे ही वेलोसिटी कोणाकोणावर डिपेंड आहे, हे डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन
आर म्हणजे काय? रेडियस ऑफ कर्व. ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड व्हील, जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आणि एच म्हणजे काय? हाईट फ्रॉम द ग्राउंड लेवल. आता या ठिकाणी पुढे आहे. आता त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, थिंक अबाउट नॉर्मल रिएक्शन. वेअर आर दोज अँड हाऊ मच दोज. म्हणजे नॉर्मल रिएक्शन पुढे इनवर्ड साठी आपण n1 घेतलंय, आउटवर्ड साठी n2 घेतलंय. तर इनवर्ड, आता यामध्ये आपल्याला हे समजलेलं आहे, मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं, इनवर्ड हे कमी आहे. n1 इज लेस दॅन n2. कशावरून? तर n1 चा फॉर्म्युला या ठिकाणी आहे आणि n2 चा फॉर्म्युला या ठिकाणी आहे. n2 मध्ये प्लस आहे, n1 मध्ये मायनस आहे, त्यामुळे n1 लहान आहे, n2 ग्रेटर आहे, n2 मोठा आहे. अजून पुढचा क्वेश्चन त्यामध्ये म्हटलेला आहे, व्हॉट इज द रिकमेंडेशन ऑन लोडिंग द व्हेइकल फॉर नॉट टॉपलिंग इझिली. म्हणजे काय केलं? आता n1 कमी आहे, म्हणजे काय होणार? n2 जास्त असल्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इकडे शिफ्ट होणार. n2 जास्त आहे त्यामुळे जास्त सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इकडे शिफ्ट होणार. आता इकडे शिफ्ट झाली त्यामुळे गाडी अशी इकडं काय होणार? इकडल्या साईडला पलटी होण्याचे चान्सेस असणार. तर त्यामुळे आपण काय केलं? जर इकडल्या साईडला, ह्या साईडला आपण काही लोड ठेवलं, काही ठराविक लोड ठेवलं, तर जी इकडल्या साईडला गाडी जाणार होती ती जाणार नाही आणि ते आपलं टॉपलिंग जे आहे ते होणार नाही. म्हणजे आपण लोड त्याच्यामध्ये टाकून हे टॉपलिंग पण काय करू शकतो? रिड्यूस करू शकतो. आता त्या पुढचं क्वेश्चन आहे, which wheels leave the contact. तर कोणता व्हील कॉन्टॅक्ट सोडणार? कोणाबरोबरचं? तर रोड सरफेस बरोबरचं. तर आपल्याला माहिती आहे n1 कमी आहे, त्यामुळे हे म्हणजे जरी आपण टर्न इकडल्या साईडला घेतो, टर्न इकडे घेतो, तर कॉन्टॅक्ट कोणतं सोडणार आहे? इनवर्ड वाले व्हील्स हे काय करणार? अगोदर कॉन्टॅक्ट सोडणार. तर कोणते? इनवर्ड वाले. त्याचा आन्सर काय येईल? इनवर्ड व्हील्स leave the contact first. How does it affect the tire? आता हे टायर वर कसं अफेक्ट करणार? जे रिएक्शन आहे, आता n1 काय असणार? टायर वर हे कमी असल्यामुळे मग काय होईल? इकडले टायर काय होतील? वरती होतील आणि इकडले कमी होतील. तर आपल्याला यामध्ये n1 कमी आहे, n2 जास्त आहे. तर त्यामुळे काय बघितलं आपण? काय याच्यावर ते इफेक्ट होणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिकडे शिफ्ट होणार, त्यामुळे काय होणार? काही इकडले टायर वरती जाण्याचे चान्सेस आहे. आता काय होईल? आता पुढचं, आता हे क्वेश्चन संपलं. पहिला क्वेश्चन त्यामध्ये दिलं होतं. आता दुसरा क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? दुसऱ्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय, डिटरमाइन द अँगल टू बी मेड विथ द वर्टिकल बाय टू व्हीलर्स रायडर व्हाईल टर्निंग ऑन अ हॉरिझॉन्टल ट्रॅक. ज्यावेळेस हॉरिझॉन्टल ट्रॅक वर जर टू व्हीलर जात असेल, ते टू व्हीलर, आता टू व्हीलर म्हणजे काही बी असू शकते, आपली बायसिकल बी असू शकते. तर आपण जर आपली बायसिकल अशी आहे, हे त्याचं चाक फ्रंट एक आपण व्हर्टिकल व्ह्यू घेतोय, समोरून बघतोय असं समजतोय, तर हे त्याचं टायर आहे. तर आता हॉरिझॉन्टल त्याची अशी डायरेक्शन आहे, पण आपल्याला टर्न घेत असताना आपण सायकल थोडी इकडे इन्क्लाइन करतो. आणि का करतो आणि किती अँगलने करतो हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार? का आपली सायकल जी स्किड आहे, स्किड होऊ नये त्यासाठी आपण इकडे इन्क्लाइन करतो आणि किती अँगलने करतो तर त्याचं आपण डेरिव्हेशन काढू. तर या ठिकाणी आपण या दोघांमध्ये कितीने इन्क्लाइन केलं? थीटा अँगलने आपण इन्क्लाइन केलं असं समजू. तर आता थीटाने इन्क्लाइन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे का थीटा ज्याच्या जवळ असणार त्याला कॉस्ट लागणार. आणि हे जे आहे नॉर्मल रिएक्शन आहे, तर नॉर्मल रिएक्शन चे पण कॉम्पोनंट मध्ये कन्वर्ट होईल. तर नॉर्मल रिएक्शन या ठिकाणी होईल n cos थीटा आणि या ठिकाणी होईल n sin थीटा. कारण हे जे आहे याच्यावर नॉर्मल रिएक्शन आहे. ही नॉर्मल रिएक्शन कशी होणार? स्प्लिट होणार दोन कॉम्पोनंट मध्ये, n cos थीटा आणि n sin थीटा. दुसरं काय आहे? हे जे बायसिकल आहे
त्याला वेट आहे आणि त्याचं वेट आहे mg. आता आपण इक्विलिब्रियम कंडिशन बघू. म्हणजे काय? इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड, लेफ्ट इज इक्वल टू राईट. तर या ठिकाणी आपण काय म्हणणार का अपवर्ड जे आहे n cos θ इज इक्वल टू mg. हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. दुसरं इक्वेशन सांगा काय आहे? n sin θ पुढे चाललं टुवर्ड द सेंटर, काय प्रोव्हाइड करणार? नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तर त्यामुळं आपण असं लिहू शकतो n sin θ इज इक्वल टू mv² अपॉन r. काय झालं? दुसऱ्या नंबरचं इक्वेशन. आता काय करू? इक्वेशन 2 डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 काय होईल? n sin θ अपॉन n cos θ इज इक्वल टू mg इज इक्वल टू mv² अपॉन r अपॉन mg. m कॅन्सल केलं. जर ही स्टेप दिसत नसेल तर परत वरती लिहू. काय केलं आपण? n sin θ अपॉन n cos θ इज इक्वल टू mv² अपॉन r आणि अपॉन mg. m कॅन्सल, n कॅन्सल, sin अपॉन cos म्हणजे काय होईल? tan θ आणि हे झालं v² अपॉन rg आणि आपल्याला लागतं θ तर tan इनव्हर्स v² अपॉन rg. हे आपला फॉर्म्युला झाला आणि हे अँगल झालं. किती अँगलने आपल्याला काय करायचं? इन्क्लाइन करायचं. कोणाबरोबर? हॉरिझॉन्टल बरोबर. हे दुसरं क्वेश्चन होतं. तिसरं क्वेश्चन, वी हॅव मेन्शन अबाउट static friction between road and tire. Why it is static? What about kinetic friction between roads and tire? तर ते म्हणले का स्टॅटिक फ्रिक्शनच का घेताय? कायनेटिक फ्रिक्शन का घेतले? तर स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला माहित आहे कोणाकोणामध्ये असतं. ज्या वेळेस एक स्टेशनरी आहे आणि एक बॉडी स्टेशनरी आहे, दुसरं टेन्स टू मूव्ह म्हणजे ते मूव्ह होण्यासाठी स्टार्ट करतंय, अशा केस मध्ये जे असणार त्यावेळेस स्टॅटिक फ्रिक्शन असणार. आणि ज्या केस मध्ये दोन्ही बॉडी मोशन मध्ये आहेत, एकमेकाच्या रिलेटिव्ह मोशन मध्ये आहेत, त्या केस मध्ये जे फ्रिक्शन असणार ते कायनेटिक फ्रिक्शन असणार. तर या केस मध्ये रोड हे स्टेशनरी आहे आणि टायर जे आहे ते टेन्स टू मूव्ह करण्यासाठी टेन्स करतायत. तर त्यामुळं आपण यामध्ये घेणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन. कायनेटिक साठी काय लागतं? दोन्ही बॉडी काय पाहिजे? मोशन मध्ये पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी कोणतं घेतलंय? तर स्टॅटिक फ्रिक्शन घेतलंय. पुढचं क्वेश्चन, व्हॉट डू यू do if your vehicle is trapped on a slippery or sandy road? What is physics involved? म्हणजे स्लिपरी रोड मध्ये किंवा सँडी रोड मध्ये आपलं व्हेइकल जर असेल आणि ते फसलं असेल तर त्याला काढण्यासाठी तुम्ही काय करताय? तर आपल्याला माहित आहे का जर व्हेइकल आपलं जे फसलंय किंवा स्लिप होतं तर त्याला काय कशामुळे होतं? ते फ्रिक्शन न मिळाल्यामुळे होतंय. तर त्या ठिकाणी आपण काय करणार? कोणतं तरी एक दगड आणून म्हणजे स्टोन आणून ठेवतो किंवा ब्रिक्स वगैरे का ज्याचं फ्रिक्शन जास्त आहे. आता ते फ्रिक्शनल बॉडी आपण त्या ठिकाणी आणून त्याच्या खाली ठेवतो आणि त्यावरून ज्या वेळेस त्या टायरला जर फ्रिक्शन भेटलं तर ती गाडी आपली पुढे जाते. तर अशा केसमध्ये आपण कोणतं फिजिक्स इन्व्हॉल्व आहे? फ्रिक्शन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर फ्रिक्शन जास्त भेटलं तर त्यामध्ये काय होणार? ते बॉडी पुढे मूव्ह होणार. फ्रिक्शन भेटत नाही त्यामुळे जे आपलं व्हेइकलचं जे टायर आहे ते जागेवरच गोल गोल फिरत राहणार. त्याला फ्रिक्शन न भेटल्यामुळे ते ट्रान्सलेटरी मोशन होत नाही, फक्त रोटरी मोशन होती. तर आपण फ्रिक्शनल बॉडी एखादी कोणती आणून ठेवली तर त्या ठिकाणी त्याला फ्रिक्शन भेटल्यानंतर त्यामध्ये ट्रान्सलेटरी मोशन पण होईल. आणि अशा प्रकारे हे सगळे आपले जे यूज युअर ब्रेन पॉवर मधले क्वेश्चन होते ते आपण संपवले. हे डेरिव्हेशन दिलेलं नाहीये, तुम्ही चांगल्यापैकी याला करा. बुक मध्ये ते काही डेरिव्हेशन दिलेलं नाहीये आणि त्या क्वेश्चनचे आन्सर आपण सगळे घेतले. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. थँक्यू.